माझं नाव सायली आहे. मला 25 वर्षे झाली आहेत. मी पुण्यात राहते. मी साधारण 5 वर्षांपूर्वी लग्न केलं. माझ्यासोबत 4 वर्षांचा एक मुलगा आहे. लग्नापूर्वी मी माझ्या नवऱ्याला खूप प्रेम करायचे, पण लग्नानंतर जीवनाची जबाबदारी आणि काळजी वाढली. आमच्यातले प्रेम हळूहळू कमी होऊ लागलं. मी मुलामध्ये व्यस्त असते. याला मला किंवा मुलाला वेळ देण्यासाठी वेळच नसतो. अमित एका कंपनीत इमारती आणि कंपन्यांसाठी लिफ्ट बसवण्याचं काम करतो. तो आठवड्याचे सगळे दिवस कामाला जातो. रविवारी सुट्टी असते. सकाळी 6 वाजता निघतो आणि रात्री 8 किंवा 9 वाजता घरी येतो. कधी-कधी कंपनी त्याला रविवारीही बोलावते. खरं सांगायचं तर मी आतघरात त्याच्या अस्तित्वाची जाणीवही करत नाही. तो खूप चांगला माणूस आहे, पण मला वाटतं की मी नातेवाईकासोबत राहत आहे, नवऱ्यासोबत नाही. माझी कहाणी सुरू झाली जेव्हा मी इंटरनेटवर एक जाहिरात पाहिली. मुलांसाठी पोहण्याचं प्रशिक्षण देणारी अकादमी. मला हा विषय खूप आवडला, कारण मी मुलाला लहानपणापासून पोहायला शिकवायचं होतं. मी अकादमीचा मोबाईल नंबर लिहून ठेवला आणि विचार केला, की नवरा आल्यावर त्याला सांगेन आणि त्याचं मत जाणून घेईन. जेव्हा तो कामावरून आला आणि आम्ही जेवलो, मी त्याला सांगितलं, की मला मुलाला पोहायला शिकवायचं आहे आणि अशी अकादमी आहे, जिथे मुलांना प्रशिक्षण देतात. त्याने फी विचारली. मी सांगितली ती जास्त नव्हती, म्हणून तो म्हणाला, "ठीक आहे, काही हरकत नाही." दुसऱ्या दिवशी मी अकादमीला फोन केला आणि बुकिंगसाठी विचारलं. त्यांनी सांगितलं, की नोंदणीसाठी स्वतः यावं लागेल. 2 दिवसांनी मी फी घेऊन गेले. प्रशिक्षण एका मोठ्या क्लबमध्ये होत होतं. घरापासून गाडीने सुमारे 15-20 मिनिटं लागत. मी क्लबमध्ये गेले. पोहण्याच्या तलावाकडे गेले आणि नोंदणी केली. दिवस रविवार आणि बुधवार, सकाळी 9 ते दुपारी 3. मी त्या दिवशी गुरुवारी गेले होते. म्हणून पहिला क्लास येत्या रविवारी होता. घरी आले. नवरा कामावरून आला. मी त्याला सांगितलं, की मी आज गेले आणि प्रशिक्षणाच्या वेळा रविवार आणि बुधवार आहेत. तो म्हणाला, "माफ कर, कामात खूप समस्या आहेत. मी त्याबद्दल विचार करत होतो." मी म्हणाले, "ठीक आहे. काही हरकत नाही." खरं तर त्याच्या कामातल्या समस्या काही नव्हत्या. हीच त्याची सवय झाली होती. रविवारी मी मुलाला घेऊन गेले. तलावाजवळ बऱ्याच आई मुलांसोबत बसलेल्या होत्या. सुमारे 9:15 वाजता एक तरुण आला. वयाचा 25-26. त्याच्या हातात कागद होता. त्याने मुलांची नावं घेतली. माझ्या मुलाचं नाव घेतलं. मी मुलाला रांगेत उभं केलं. तो प्रशिक्षक म्हणाला, "हा लहान आहे. चालायला येत नाही का?" मी हो म्हणाले. तो म्हणाला, "पुढच्या वेळी तो स्वतः येईल." मी हो म्हणाले. तो थोडा कठोर वाटला आणि मी मुलाबद्दल घाबरले होते. मी त्यांना प्रशिक्षण देताना पाहत बसले, पण चिंता वाटत होती. प्रशिक्षण संपल्यावर मी प्रशिक्षकाला म्हणाले, "मला काही सांगायचं आहे." तो म्हणाला, "सांगा." मी म्हणाले, "मी मुलाबद्दल खूप घाबरते." तो म्हणाला, "घाबरू नका. आज पहिल्यांदा आलात म्हणून पुढे सवय होईल." मी म्हणाले, "कृपया त्याची काळजी घ्या." तो म्हणाला, "काळजी करू नका." मी आनंदाने घरी आले, की त्याने आश्वासन दिलं, की तो मुलाची काळजी घेईल. नंतर मी नियमित जाऊ लागले. प्रशिक्षक मुलाशी चांगलं वागत असे. प्रत्येक वेळी मी विचारायचे, "मुलगा आज कसा होता?" तो कधीच कमी पडला नाही. पण महिना संपायच्या आधी तो म्हणाला, "हा माझा शेवटचा महिना आहे." मी नक्की का? मला एवढा चांगला प्रशिक्षक सापडला जो मुलाची काळजी घेतो. तो म्हणाला, "मी दुसऱ्या क्लबमध्ये जाणार आहे. तुम्हाला तिथे यायचं असेल तर ठीक, पण इथल्या व्यवस्थापनाला सांगू नका." मी म्हणाले, "ठीक." त्याने माझा नंबर मागितला. मी दिला, नाव सायली. त्याने सेव्ह केलं. मीही त्याचा नंबर सेव्ह केला. मी वाट पाहत होते तो फोन करेल. पण त्याच्या WhatsApp स्टेटस रोमॅन्टिक आणि थोडे बेहद्द असत. मी फक्त पाहत असे, बोलत नसे. 5 दिवसांनी त्याने फोन केला. त्याने सांगितलं की 2 दिवसांनी नवीन ठिकाणी सुरू होणार. मी मुलाला घेऊन गेले आणि नवीन ठिकाणी नोंदणी केली. मी त्याला पाहून अननुस असला तरी हळूहळू मी त्याला पाहून खुश होऊ लागले. प्रत्येक दिवस त्याचे स्टेटस वाट पाहत असे. प्रशिक्षणात मात्र काही विशेष दिसत नसे आणि तो माझ्याशी सामान्यच बोलत असे. एकदा स्टेट्स थोडंच जास्त होते. मी मेसेज केला की प्रशिक्षणात असताना असे दिसत नाही. तो म्हणाला, "काम वेगळं, आयुष्य वेगळं." मी विचारलं, "तुम्ही लग्न केलंय का?" "नाही." मी म्हणाले, "स्टेटस खूप बेहद्द आहेत." तो म्हणाला, "मला आवडतात का?" "हो, छान आहेत." तो म्हणाला, "मग फक्त तुम्हाला पाठवेन." मग तो रोमॅन्टिक फोटो पाठवू लागला. 2 जण एकमेकांच्या मिठीत जास्त. मी घरच्यांना बघून तो मला बघू लागला. मेसेज करू लागला, की "आज छान दिसत होतीस." आम्ही रात्री गप्पा मारू लागलो. नवरा झोपल्यावर मी रात्री उशिरापर्यंत बोलत असे. आमचे संबंध चांगले झाले. आम्ही चांगले मित्र झालो. मग एकदा तो म्हणाला, "काही पाठवत आहे, मत सांग." नवरा झोपलाय का? "हो, दुसऱ्या खोलीत." "आवाज कमी कर." त्याने एक व्हिडिओ पाठवला, 3 मिनिटांचा, ज्यात 2 जण एकत्र जवळीक साधत होते. मी पहिल्यांदा असे पाहिले. हृदय धडधडले. मी थकले. मी उत्तर दिले नाही.
तो विचारत राहिला. मी म्हणाले, "छान आहे, पण पहिल्यांदा पाहिले थकले." तो म्हणाला, "मग पुढे असे व्हिडिओ पाठवेन, फक्त एकटी असताना." मग दर 2-3 दिवसांनी असे व्हिडिओ. एकदा मी म्हणाले, "पुरेसं, मी थकते." तो म्हणाला, "तुम्ही लग्न केलंय, नवरा आहे." मी हसून म्हणाले, "तो फक्त कामात व्यस्त." तो म्हणाला, "चंद्र सोडून कसं जगतो?" मी म्हणाले, "नशीब." मग तो मागणे करू लागला. "मी नवऱ्यासारखं पाहू शकतो का घरच्या कपड्यांत?" मी म्हणाले, "का?" तो म्हणाला, "काश मी तुझा नवरा असतो." मी फोटो पाठवले ट्रॅकसूटमध्ये. त्याला आवडले. "मग नाईट गाऊन घालून फोटो पाठव." मी पाठवले 6. मग तो म्हणाला भेटायला हवं, प्रशिक्षणाबाहेर. त्यांच्या इमारतीत 10 मजली. अनेक फ्लॅट रिकामे आहेत. लाकडी दरवाजे आहेत. मी नकार दिला. तो 3 दिवस बोलला नाही. मी फोन केला. मी कधीच असे केलं नाही. अपरिचितासोबत एकट्याने जाऊ शकत नाही. तो म्हणाला, "घाबरतेस का?" मी म्हणाले, "नाही, पण तरीही." तो म्हणाला, "मी तुला हवी आहे का?" "हो, पण भीती." तो म्हणाला, "घाबरू नको. एका बाईचं नाव सांगतो. म्हण की सकाळी नवरा गेल्यावर." मी हो म्हणाले. पत्ता दिला. मुलाला सोबत घेऊन गेले, कारण कुठे सोडायचं माहीत नव्हतं. रस्त्यात फोन केला. तो म्हणाला, "आत ये. मी जिनीवर वाट पाहतो." 4थ्या मजल्यावर सर्व फ्लॅट रिकामे. त्याने एक उघडला. मुलाला वर घेऊन गेला. टीव्हीवर कार्टून लावला. मग माझ्याकडे आला. मी अबाया घातली होती. त्याने मला मिठी मारली, चुंबन घेतले. आम्ही कपड्यांवरून जवळीक साधली. मी जास्त काढायला नकार दिला भीतीने. मग मुलाला घेऊन घरी गेले. मनात विचार, पुन्हा जावंसं वाटलं. कारण तेवढं पुरेसं वाटलं नाही. नंतर मुलाला अंगणात सोडून दर 2-3 दिवसांनी जाऊ लागले. पूर्ण संबंध झाले. मी गर्भनिरोधक गोळ्या घेत असे. एक दिवस मी स्वतःशी बसलो आणि विचार केला. हे बंद करावं. फोन केला. आता येणार नाही. तो नाराज. मी म्हणाले, "मी तुझ्यासोबत स्त्रीत्व जाणवलं, पण पुरेसं." 1 महिना बोललो नाही. मग त्याने फोन केला. "ये." मी नकार. तो म्हणाला, "तूच दुःखी होशील." त्याने एक फोटो पाठवला. आमच्या भेटीचा व्हिडिओचा स्क्रीनशॉट. मी शॉक झाले. "तू चित्रित केलंस?" तो म्हणाला, "हो, पण आता दुसऱ्यासाठी वापरेन. क्षेत्राच्या ग्रुपवर टाकेन." मी घाबरले गेले. तो म्हणाला, "येत राहिल्यास काही नाही." मी येत राहिले 2 कारणांनी. व्हिडिओ मिटवणार नाही. आजही मी त्याच्या मागण्यानुसार जाते. आवड आणि भीती. मी त्याच्या मागण्यानुसार जाते. मला पश्चात्ताप होतो. हे सर्व नवऱ्याच्या दुर्लक्षामुळे झालं असं वाटतं. कोण जबाबदार? मी की तो? मी वेडा होते. कसं बाहेर पडावं? किती काळ हे चालेल? हळूहळू मला समजलं की मी चुकीच्या मार्गावर आहे. मी माझ्या मुलाची आणि कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात घातली आहे. एक दिवस मी हिंमत जमवली आणि एका विश्वासू मैत्रिणीला सर्व सांगितलं. तिच्या मदतीने मी पोलिसांकडे तक्रार केली. ब्लॅकमेल आणि संमतीशिवाय रेकॉर्डिंगसाठी. पोलिसांनी चौकशी केली. त्याच्या फोनवर व्हिडिओ सापडला. त्याला अटक झाली. कोर्टाच्या आदेशाने व्हिडिओ नष्ट करण्यात आला. पण प्रकरणातून माझ्या नवऱ्याला कळलं. आमच्यात मोठा वाद झाला. विश्वास संपला. लग्न टिकलं नाही. आता मी एकटी मुलासोबत राहते. पश्चात्तापाने जगते. मी शिकले की तात्पुरत्या आकर्षणामुळे आणि गुप्ततेमुळे आयुष्य उद्ध्वस्त होतं. नवऱ्यासोबत संवाद साधायला हवा होता. अशा गोष्टींमध्ये अडकणं धोकादायक आहे. ब्लॅकमेल हा गुन्हा आहे. त्याला बळी पडू नये. मुलांची काळजी घ्यावी. स्वतःची इज्जत जपावी. क्षणिक आनंदासाठी आयुष्य उद्ध्वस्त करू नये. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.